नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत अशी चपाती बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। हे मी 3 वाट्या गव्हाचे पीठ घेते। आपण आता पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर आपण आता हे 2 चमचे तेल घालूया पिठामध्ये। आणि हे पीठ सर्व आपण हे मिक्स करूया। तेल घातल्यामुळे चपाती थोडी मऊ होते। आणि आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ हे मळून घेऊया आपण। तर हे थंडच पाणी आहे, तर एकदम जास्त पाणी घालायचं नाही, आपलं पीठ पातळ होईल, मग नंतर आपल्याला चपात्या बनवता येणार नाहीत पातळ पिठाच्या। तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। असा पिठाचा आपण एकसारखा गोळा तयार करून घेऊया। पिठाचा आपण गोळा बनवून घेतलेला आहे। तर आता आपण थोडासा पाण्याचा हात घेऊया असा, आणि पीठ व्यवस्थित थोडं चांगलं मळून घेऊया। पीठ आता व्यवस्थित मळून झालेलं आहे। आपण आता ह्याच्यावरती थोडंसं तेल लावूया। आणि आता आपण 15 मिनिटांसाठी हे पीठ भिजत ठेवूया। 15 मिनिटं झालेले आहेत, तर आपलं आता पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। तर मी थोडासा तेलाचा हात घेतलाय, आणि तेलाचा हात घेऊन आता हे मी पीठ व्यवस्थित चांगलं मळून घेणार आहे। तसं चांगलं पीठ मळून घ्यायचं, म्हणजे चपाती व्यवस्थित आपल्याला चांगली लाटता येते। तर हे बघा, चपातीचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। तर हे बघा कसं एकदम व्यवस्थित पीठ आपलं मळलं गेलेलं आहे। तर आता आपण पिठाचा एक गोळा बनवून घेऊया चपाती बनवण्यासाठी। तर मी थोडं हाताला पीठ लावले आणि चपातीचा गोळा बनवते, म्हणजे आपल्या हाताला पीठ अजिबात चिटकत नाही। तर आता मी हा गोळा बनवून घेतलेला आहे। आम्ही पिठाचा गोळा घेतलेला आहे चपातीच्या। तर आता आपण हा चपातीच्या पिठामध्ये थोडा बुडवून घेऊया। आपण आता हा चपातीचा गोळा थोडा लाटून घेऊया। आम्ही एवढा लाटलेला आहे। आता आपण त्याला तेल लावून घेऊया। तेल लावून झालेलं आहे। आपण आता त्याच्यावरती थोडंसं पीठ लावूया। पीठ लावल्यानंतर ह्याची अशी आपण घडी मारून घेऊया। आपण आता
या बाजूने पण थोडेसे तेल लावूया. ह्याच्यावरती थोडंसं पीठ घालूया म्हणजे आपली चपाती गडीची होणार. गडी केल्यानंतर आता आपण अशी पिठामध्ये अशी थोडी बुडवून घेऊया आणि आपण आता ही हळूहळू अशी अशा प्रकारे लाटून घ्यायची म्हणजे बरोबर गोल होते. तर मी लाटते त्याप्रमाणे अशी लाटून घ्यायची. आता आपण थोडंसं पीठ लावूया म्हणजे चपाती आपली पूर्ण गोल फिरेल. अशी हळूहळू अशी चपाती पूर्ण अशी गोल फिरते आणि चपाती एकदम हलक्या हाताने लाटायची. जास्त जोर देऊन लाटायची नाही म्हणजे चपाती आपली एकदम फुगते. अशा प्रकारे चपाती सर्व बाजूनी हलक्या हाताने एकसारखी लाटायची. आता आपली चपाती लाटून झालेली आहे. तर मी पीठही नंतर लावलेलं नाही. तवा गरम झालेला आहे तर आपण आता थोडंसं तव्याला तेल लावूया म्हणजे चपाती तव्याला चिटकली जाणार नाही. आता आपण तव्यामध्ये चपाती टाकलेली आहे. तर आता असे थोडेसे बबल्स आले चपातीला की चपाती आपण पलटी करून घ्यायची. आता चपाती एकदम कमी गॅसवरच मध्यम गॅसवरच मी भाजलेली आहे कारण चपाती जास्त कमी गॅसवर भाजायची नाही. चपाती कडक होते कमी गॅसवरती भाजल्यानंतर. तर असं दोन्ही साईडून आपण चपातीला तेल लावून घेऊया. आपली चपाती आता आपण सर्व बाजूने भाजून घेऊया. चपाती आता भाजून झालेली आहे तर आपण आता टोपल्यामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच मग डब्यामध्ये बंद झाकण लावून ठेवायची. आपण आता ही चपाती पलटी करून घेऊया. ही चपाती मी दुसरी लाटलेली आहे. आपण आता चपातीला पलटी करून घेऊया आणि चपातीला आपण आता तेल लावून घेऊया. भाजल्यानंतर थोडीशी आपण तेल लावून घ्यायचं. आता दुसऱ्या बाजूला आपण तेल लावून घेऊया. तर अशी चपाती आपली पूर्ण फुगलेली आहे. तर अशाच मी सर्व चपात्या बनवून घेणार आहे. आता आपण काढून घेऊया. मऊ आणि लुसलुशीत अशी चपाती बनवून तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.